एकदा का निवडणुका जाहीर झाल्या, आचारसंहिता लागली की सरकारला मतदार प्रभावित होतील अशा कोणत्याही नव्या योजना, मोठमोठ्या घोषणा करता येत नाहीत. त्यामुळे निवडणुकीच्या घोषणेला जितका उशीर होईल तितकं सत्ताधाऱ्यांना हवं असतं. त्यात 26 नोव्हेंबर पर्यंत नवीन विधानसभा अस्तित्वात यायची असेल तर 12 ऑक्टोबर पर्यंत आचारसंहिता लागू शकते हे आपण पाहिलंय. त्यामुळे 12 ऑक्टोबर पर्यंतचा वेळ म्हणजे आजपासून जवळपास 2 महिने सरकारचं काम, सरकारच्या योजना जनतेपर्यंत, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मिळतात. हा प्रत्येक दिवस प्रचारासाठी वापरून घेण्यावर सरकारमधील पक्षांचा जोर आणि भर असेल. अर्थात तेवढाच वेळ विरोधकांना सुद्धा मिळणार आहे आणि लोकसभेनंतर महाविकास आघाडी सुद्धा फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्या 3 पक्षांकडूनही या वेळेचा सदुपयोग होणार आहेच. शेवटी हा वेटिंग गेम आहे. कोण किती संयम दाखवून टिकून राहतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील.